पोलजम साठी आणलाय बांबू का दांड्या खेळण्यासाठी आणलाय बांबू? तुमच्या हाईट नुसार सॉरी सॉरी तुम्हाला देतो 1 सेकंड. हा घ्या. अरे हा केवढा आहे बांबू, याला कुठं धरू आणि कशी उडी मारू? हे बघा कदम, मला कॉन्फिडन्स आहे तुम्ही करू शकता. अरे पण ह्या बांबूला दे ना थोडासा कॉन्फिडन्स. तो बघ केवढा आहे तो. हे बघा सोपं आहे. काय करायचं, हे बघा ही लाईन आहे ना, हे असं इथून तुम्ही धावत यायचं, इथून असं धावत 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 यायचं, हा असा टेकवायचा आणि ती बघा ती वरती तुम्हाला दुसरी काठी दिसते, त्याच्या पलीकडे तुम्ही उडी मारायची. उडी मार. एवढं सोपं आहे. थोडक्यात यो असा बांबू घेऊन यायचा आणि इकडे करायचं, त्याची उडी मारायची. हा मी बोलतो यो गोला जर का मी वरून टाकलं तर नाही चाललं. हो हा गोळा नाही, हा गोळा गेला पाहिजे वरतून. अहो म्हणजे हे गोळा फेकून नाही चालणार. हा गोला आरामात जाल, पण या काठीवर हा सगळा गोला कसा काय तिकडे जाल? हॅलो. हा नाही नाही सर, सगळी व्यवस्था चोख झाली. हो सर, नो प्रॉब्लेम सर. ज्या दिवशी तुम्ही संघ व्यवस्थापक म्हणून माझ्यावर जबाबदारी टाकलात ना, त्याच दिवशी सगळी व्यवस्था चोख पाडली सर. त्या दिवसापासून हो नो प्रॉब्लेम. नाही सगळं झालं. वेट चेक झालेत खेळाडूंचे, डोपिंग टेस्टही झाली आहे. हा मध्ये थोडा प्रॉब्लेम झाला होता, त्या अरुण कदमना पकडलेलं. नाही त्यांचा तो दमाचा त्रास आहे ना, तर ते पंप मारत होते, त्यांना वाटलं हुक्का पिता येत. नाही पण आता सॉर्टेड, आता काहीच प्रॉब्लेम नाही. येस सर, मी आहे ना. येस सर, तुम्ही काही काळजी करू नका सर. संघ व्यवस्थापक तुमचा असा आहे, काहीच काळजी करू नका सर. येस सर, नो प्रॉब्लेम. हो ते पण चेक केलं सर. हो होईल आता, स्पर्धा चालू होईल, मी कळवतो तुम्हाला. हो कळवतो. हो असं सर मी करतो नंतर. हो कदम. हो काय झालं? अहो काय करताय? काय नाही रे भाला, हे गोला आहे ना, त्याच्यावर हळद कुंकू टाकून मी त्याची पूजा करतोय. का? कारण काय गेले 3 महिने मी याच्यावर प्रॅक्टिस करत होतो ना गोला फेकची. हा. आता तू लॉंग जम्प आणि पोल जम्प मध्ये माझं नाव टाकलंयस. म्हणजे तुम्ही गोळाफेक खेळत होता, तुमचं नाव मी लॉंग जम्प आणि पोल जम्प मध्ये टाकलेस. आता मी काय करू? असं कसं होईल? त्याला निरोप देतोय म्हणून मी हे सगळं करतो. असं कसं झालं पण? अरे मनात काय विचारतोस वासरे, असं कसं झालंय म्हणून? नाही लेट मी चेक 1 सेकंड. हो कदम, तुमचं नाव चुकून मी लॉंग जम्प आणि पोल जम्प मध्ये टाकलंय. एक काम करा, तुम्ही आता एक काम करा, जाऊन लॉंग जम्प आणि पोल जम्प मध्ये खेळा. कसं खेळा वासऱ्या? कसं खेळा? गोला फेक करणारा माणूस आहे, उड्या काय मारायला सांगतोस म्हणा? बघा कदम, आता करावं लागेल, नाही तर टीमची इज्जत जाईल. आता झाली छोटीशी चूक, आता काय करायचं त्याला? छोटीशी चूक आहे? छोटीशी चूक आहे? अख्खं करिअर बरबाद करशील तू माझ्या या छोटीशी चुकनी. बरोबर आहे. आता काय झालं कदम, मी रात्री लिस्ट बनवत होतो ना, मग? तर 4 पेग मारलेले, त्याच्या जरा नावांचा गोंधळ झालाय. पण आता ती चूक निस्तरायला पाहिजे ना. मग तेच बोलतोय मला, ती चूक आता तू निस्तर. ते लॉंग जम्प ने पोल जम्पचं नाव कर, न गोला फेक मध्ये माझं नाव टाक. नाही बरोबर बोलताय तुम्ही, पण काय माहितीये, आता ते ना कम्प्युटरला फीड झालंय तिकडे सगळं. आता जर मी तिकडे चेंजेस केले ना, तर टीमचं नाव खराब होईल, माझी नोकरी जाईल. त्यामुळे तुम्ही जरा ऍडजस्ट करा. नाही तर काय, आपल्याला त्यांना बाय द्यावं लागेल आणि तुम्हाला घरी जावं लागेल. घरी गेलं तर तुमच्यावर आजीवन बंदी येईल आणि आर्थिक दंड पण तुम्हालाच भरावा लागेल. अरे पण वासऱ्या, तुझ्या चुकीमुळे मी का घरी जाऊ? तुझ्या चुकीमुळे मी दंड का भरू? आता मारले 4 पेग, झाली चूक, आता काय करू? मग ते सुद्धा मीच भोगू? तू पेग मारले साहित्य ते सगळं मी भोगू काय? होईल कदम, तुम्ही उगाच टेन्शन घेता. होईल सगळं, काही प्रॉब्लेम नाही. सगळं पोलजम पण उड्या मारू शकता तुम्ही. अरे कसं सेम टू सेम वासऱ्या, असं नसतं रे. 1 मिनिट, माझं नाव तिकडे टाकलंयस पोल जम्प मध्ये आणि लॉंग जम्प मध्ये, मग गोला फेक मध्ये कुणाचं नाव टाकलं साईस? गोळेचं. विजय गोळेचं नाव मी गोळाफेक मध्ये टाकलंय. त्याचं नाव टाकलं. मग वसाऱ्या, या पोल जम्प मध्ये कुणाचं पोल माणसाचं तरी नाव तिकडे टाकायचं ना, माझं का टाकलंस वसाऱ्या? तुम्ही अरुण कदम ना, कदम म्हटल्यावर उड्यात माराल ना. वसाऱ्या, तू प्रसाद खांडेकर आहेस ना, काकड्या खांडकर करायचं, त्याच्यात तुझं का नाही टाकलं? कदम 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 म्हटल्यावर तेच येणार. हो कदम आहे, पण यो कदम किती अरुंद आहे ते तू नाही दिसत आहे तुम्हाला. बघा तुम्ही उगाच टेन्शन घेताय कदम. मला सांगा, तुम्ही आयुष्यात किती उड्या मारल्यात आतापर्यंत? अरे हो भाला, मी उड्या मारल्याच भाला. म्हणजे तुला सांगतो, जर का मोजायच्या जर उड्या झाल्यात तर मी सगळीकडे उड्या मारल्या. म्हणजे मी टेबलावर बसताना, खाली उतरताना उडी मारलेली आहे.
पंख्याचं बटन चालू करायचं असेल तर त्याच्यासाठी उडी मारलेली आहे मी. तुला सांगतो नाचाच्या टाइम सुद्धा मी अशा उड्या मारलेल्या आहेत. समजा उंदीर आला झुरल आलं तरी उड्या मारल्यात नाही ते माझ्यावरनं उड्या मारतात. बघा तुम्हीच सांगता तुम्ही किती उड्या मारल्यात तर तुम्हीच सांगताय. अरे हो बाला पण कुणाच्या जीवावर मी उड्या मारू तर मला सांग ना. बघा तुम्ही काही टेन्शन करू नका. बघा आता वेळ पण झाली आहे, चालू होते स्पर्धा, तुम्ही तयारी करा. चला स्पर्धेला तयार करू. आणि आता स्पर्धेत पुढचा संघ आहे MHJ स्पोर्ट्स क्लब आणि त्यांचे खेळाडू आहेत अरुण कदम. पोल जंप या स्पर्धेत अरुण कदम आलेले आहेत. अरुण कदम यांनी भाग घेतलाय पोल जंप या स्पर्धेत. इवलेसचे अरुण कदम पोल जंप या स्पर्धेत कसे हारतायत ते बघणं खूप उत्सुक्याचं ठरणार आहे. जायला तो कोण आहे तो कॉमेंट्री वाला तो पण बोलतोय कसं हारणार आहे ते बघूया आता जरा. हे बघा ही विरोधकांची चाल असू शकते, तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही कॉन्सन्ट्रेट काय कोण आहे तिकडे पोल. हा थांबा पोल देतो तुम्हाला. 1 मिनिट आपण सुरुवात करूया. हा पोल घ्या, हा घ्या. पोल जम्प साठी आणलाय बांबू का दांड्या खेळण्यासाठी आणलाय बांबू. तुमच्या हाईट नुसार सॉरी तुम्हाला देतो 1 सेकंड. हा घ्या. अरे हा केवढा आहे बांबू. याला कुठं धरू आणि कशी उडी मारू. हे बघा कदम मला कॉन्फिडन्स आहे, तुम्ही करू शकता. अरे पण ह्या बांबूला दे ना थोडासा कॉन्फिडन्स. तो बघ केवढा आहे तो. हे बघा सोपं आहे. काय करायचं हे बघा ही लाईन आहे ना, हे असं इथून तुम्ही धावत यायचं. हा. इथून असं धावत 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 यायचं. हा असा टेकवायचा आणि ती बघा ती वरती तुम्हाला दुसरी काठी दिसते हा. त्याच्या पलीकडे तुम्ही उडी मारायची. त्याच्या पलीकडे उडी मारायची. एवढं सोपं आहे. म्हणजे थोडक्यात ह्यो असा बांबू घेऊन यायचा आणि इकडे करायचं आणि त्याची उडी मारायची. हा. मी बोलतो यो गोला जर का मी वरून टाकलं तर नाही चाललं. अहो हा गोळा नाही, हा गोळा गेला पाहिजे वरतून. गोळा कुणाला बोलतोस वासारी? अहो म्हणजे हे गोळा फेकून नाही चालणार वासारी, कदम. हा गोला आरामात जाल पण या काठीवर हा सगळा गोला कसा काय तिकडे जाल. होईल कदम. यू कॅन डू इट. अरुण 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 कमान. आणि अरुण कदम हे पोल जंपच्या पहिल्या राऊंड साठी सज्ज झालेले आहेत. खरं सांगायचं म्हणजे या पोल मागे अरुण कदम दिसत सुद्धा नाही आहेत. आणि अरुण कदम यांनी स्टान्स घेतलेला आहे. कमान. ते पळतायत 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 आणि अरुण कदम यांनी अत्यंत लाजिरवाणी हार पत्करलेली आहे. मला नाही जमणार. लाईन तरी क्रॉस करा. मला नाही जमणार तुम्हाला सांगतो. मी काय बोलतोय बाला वासाऱ्या यो माझ्या हातात बांबू दिलायस निदान भाला फेक मध्ये तरी माझं नाव टाकायचं ना. ते भालाफेक मध्ये मी भालेकरांचं नाव टाकलंय. तुझ्या वसाऱ्या सगळ्यांच्या नावावरनं तू नाव टाकलंच आहे. उद्या समजा गोट्या सावंतचं नाव त्या लिस्ट मध्ये ठेवलं असतं तर त्याला काय खेळायला गोट्या दिल्या असत्या. बघा कदम तुम्ही टाइमपास करू नका. चला दुसऱ्या राऊंडची तयारी करा. रे वसाऱ्या नाही मला जमणार. मला अजिबात नाही जमणार. या पोल मला माझ्या हक्का पोल खोलणार आहे. मला नको या सगळ्या लफड्यात अडकव. अरुण कदम यांना एक सुवर्ण संधी त्यांच्याकडे उडी मारत आलेली पण अरुण कदम यांना त्या संधीचा लाभ उठवता आलेला नाहीये. अरे कसा लाभ उचलू वसाऱ्या यात माझी खयच चूक नाही रे. संघ व्यवस्थापकाची यात काहीही चूक नाहीये. ते आपलं काम चोख पार पाडतायत. उगाच स्वतःच्या अपयशाचा खापर तुम्ही खांडेकरांवर फोडू नये. याला कसं कळलं या वसाऱ्याला. मी तुझं नाव पण घेतलं नाही वसाऱ्या. याला कसं कळलं. काल रात्री 3 पेग मारायला तोच होता माझ्यावर. ऍक्च्युली 3 पेग नव्हते 4 पेग. मना खेळायचंच नाही. कदम 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 थांबा थांबा. काय फालतूगिरी आहे. एका बेजबाबदार खेळाडूमुळे MHJ स्पोर्ट्स क्लबचं भारी नुकसान. मुळात खेळाडूला गप्प बस. कळायला पाहिजे होतं की आपली ताकद आणि उंची नाहीये तर आपण का नाव देऊ अशा. अरे मी नाही ठेवलं या वसाऱ्याने नोंदवलंय. आता स्वतःच्या पराभवाची जबाबदारी झटकून उपयोग नाहीये. एक खिलाडी वृत्तीचं लक्षण नाहीये. वसाऱ्या तू 4 पेग त्याच्यावर रात्रीचा पेलास ते कसलं आलंय लक्षात. त्वरित वळूया पुढच्या खेळाकडे. आणि पुढचा खेळ आहे लॉंग जम्प. अरुण कदमच येणार आहे. पुन्हा एकदा MHJ स्पोर्ट्स क्लब कडून लॉंग जम्प साठी आलेले आहेत. तू काय बोलतोय. अरुण. लॉंग जम्प ते काय आहे मला आधी सांगशील का नाही. सगळं सांगतो. तुम्ही फक्त कॉन्फिडन्स दाखवा. चेहऱ्यावर हसू ठेवा. माझं हा चेहऱ्यावर हसू ठेवा. यस
लाज वाटली पाहिजे एका खेळात हरल्यावर पुन्हा दुसऱ्या खेळात खेळायला. तू बोलतो हसायला, तू बोलतो लाज वाटली पाहिजे. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. काय बघा आता लॉंग जम्प मध्ये काय काय करायचं? ही लाईन आहे ना, इथून धावत यायचं आणि तुम्ही इथून पलीकडे उडी मारायची. तिकडे. म्हणजे विश्वविक्रम हा साधारणतः 8.90 मीटरचा आहे. तुम्ही 4 मीटर तरी मारा उडी. बस रे, गटारावरून उडी मारायची असेल तर मला धाप लागते. तू आवऱ्या हो तिकडं लांब उडी मारायचं 4 मीटर. अरे मी गटाराच्या ब्रिजवरनं जाताना तिकडे उडी मारते रे. होईल होईल कदम, तुम्ही फक्त लक्ष ठेवा, कॉन्सन्ट्रेट करा. या इथून जम्प. हा धावत. ओके, नो प्रॉब्लेम. आणि आता रसिको अरे ओ ही लॉंग जंप होती का थांब जंप होती? हा गहन प्रश्न ऑडियन्सला पडलेला आहे. अत्यंत लाजिरवाणी लॉंग जंप. आतापर्यंत जगात एवढी छोटी लांब जंप कुणीच मारलेली नव्हती. अत्यंत असं एक प्रदर्शन होतं. आखूड उडीचा जणू काही विश्वविक्रमच त्यांनी केलेला आहे. मुळात ही उडी आहे यावर चर्चा सगळीकडे सुरू आहे. बंगाली अंपायर सुद्धा आमच्या बाजूला बसले. त्यांनी उडी बाबा म्हणत निषेध नोंदवलेला आहे. आणि मला सुद्धा हा निषेध नोंदवायची इच्छा मनात निर्माण झालेली आहे. असा निषेध मी नोंदवलेला आहे. तर संघ व्यवस्थापक म्हणून या क्षणाला तुमच्या मनात काय आहेत भावना? अत्यंत वाईट प्रदर्शन. आमच्या खेळाडूंचं अत्यंत वाईट प्रदर्शन. मी याचा निषेध करतो आणि याची चौकशी व्हावी अशी मी इच्छा व्यक्त करतो. गोला फेक मध्ये मी गोला फेक मध्ये. हे बघा आता 2 खेळांची वाट लावली. यांना आता गोळाफेक मध्ये पण भाग घ्यायचा आहे. त्या खेळाची पण वाट लावायची आहे. याला काही अर्थ नाहीये. नाही. म्हणजे मी तर याची वरपर्यंत कंप्लेंट करणार आहे. याचं नाव कोणी नोंदवलं, याला स्पर्धेतच कोणी घेतलं याची मी चौकशी करणार. अरे वसाल्या, तू नोंदवलं दारू पिऊन. हे बघा आता दारू पिऊन यांनी परफॉर्म केलं हे सुद्धा यांनी कबूल केलंय. एक बेवडा इथे खेळायला आलेला आहे, त्याची लाज त्याला वाटली पाहिजे. म्हणजे मी तर तेच बोलतो. म्हणजे आपण रात्री याच्यावर डिस्कशन केलं पाहिजे की हे दारू पिऊन इथे खेळतात कसे, यांच्यावर आपण निषेध व्यक्त केला पाहिजे असं अरे मला वसाल्या, वाटतं. निषेध काय? तू दारू फेकलं. ऐक ना, ऐक ना, पण ऐक ना, हे. ऐक ना. वा वा, लय भारी. तुम्ही ऑलरेडी अशी काही लॉंग जम्प घेतली की तुम्ही डायरेक्ट प्रेक्षकांच्या हृदयात जाऊन बसलेले आहात. सुपर परफॉर्मन्स ॲज युजल. लय भारी. सरपंच, तुम्ही कशी दाद द्याल? कमाल अप्रतिम. मला भयंकर आवडला परफॉर्मन्स. अरुण, मला तिकडेही आपण भेटतोच नेहमी बुधवार गुरुवारी. तिकडे अंशू तुला छळत असतो आणि आज आता प्रसादही तुला इथे छळतोय. पण मला असं प्रामाणिकपणे वाटतं की जेवढे लोक तुला छळतात आणि जेवढ्या लोकांकडनं तू स्किट्समध्ये छळला जातोस तेवढं आम्ही प्रेक्षक जास्त एन्जॉय करतो. कारण ज्या इनोसन्सनी तू परफॉर्म करतोस ना अरुण, काहीतरी मॅजिक आहे. आणि त्या मॅजिकची भुरळ मला असं वाटतं तमाम महाराष्ट्राला पडलेली आहे. ज्या पद्धतीने इथले लोक, महाराष्ट्रातले लोक तुला दाद देतात. महाराष्ट्रातल्या घराघरात तू पोचलेला आहेस आणि त्या प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की हा आपल्या बाजूचा माणूस आहे, हा आपला माणूस आहे. तुझ्या साधेपणामुळे, तुझ्या निरागसपणामुळे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की तू जातोस जिथे महाराष्ट्रात, तिथे तुला आणि तुझ्या विनोदांना प्रचंड प्रतिसाद मिळतो आणि तो कायम असाच मिळत राहावा अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. अरुण, कमाल आहेस. वा वा. वा वा. आणि तुझ्याबद्दल काय बोलायचं, तुझ्या नावात इतकं टॅलेंट आहे आणि ते दिवसेंदिवस इतकं वाढत चाललं ना की मला असं वाटतं की आपल्या नावाची जबाबदारी आणि ती आपण आता समर्थपणे इथून पुढे कित्येक वर्ष पेला लावी आणि ती तू नक्कीच पेलशील प्रसाद, मला खात्री आहे. नेहमीप्रमाणे अप्रतिम लिहिलंस, अप्रतिम पंचेस होते आणि परफॉर्मही मस्त केलंस. वा वा.